नमस्कार, मी आहे शिवानी आणि शिवानीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण झणझणीत खेकड्यांचा रस्सा कसा बनवायचा ते बघणार आहोत. एकदम परफेक्ट असे खेकडे शिजतात आणि खायला खूप टेस्टी लागते ही भाजी आणि बनवायला पण खूप सोपी रेसिपी आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी 1 किलो खेकडे आणले होते आणि त्या खेकड्याचे पाय म्हणजेच त्याला नागे असे म्हणतात ते मी दुकानवाल्याकडूनच तोडून आणले होते. एका भांड्यामध्ये हे खेकडे टाका, त्यामध्ये भरपूर असं पाणी टाकूया आणि याला स्वच्छ कसं करायचं ना हे बघूया. आता याला स्वच्छ करायचं काम आहे ना हे मम्मीचं होतं. मला खेकडे अजिबात स्वच्छ करायला नाही येत, पण खायला मात्र खूप जास्त आवडतात. आता या खेकड्यांमधला ना जो आतला पिवळा भाग असतो ना त्याला मांदा असं म्हणतात आणि हे आपल्याला आहे ना टाकून न देता एका वाटीमध्ये काढायचं आहे. लक्षात ठेवा, यामध्ये जे काळा रंगाचा भाग आहे ना तो अजिबात घ्यायचा नाही आहे आणि हा पिवळा भाग आहे ना तो आपल्याला नंतरनं रश्श्यामध्ये उपयोगी येणार आहे, म्हणून हा टाकून द्यायचाही नाही आहे. मम्मीने इथं खेकडे स्वच्छ करून खेकड्याचा मधला भाग, मोठी नांगी, लहान नांगी आणि खेकड्याचा पिवळा भाग म्हणजेच मांद हे वेगळं वाटीमध्ये ठेवलं होतं. खेकडे स्वच्छ झाले की पुन्हा 2-3 पाण्याने त्याला व्यवस्थित धुवून घ्यायचं. आता त्याला मस्त की शिजून घेऊया. कुकरमध्ये तेल टाकायचं. तेलामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकायची. 2 मिनटं ती परतली की त्यामध्ये खेकड्याचा पिवळा भाग तो टाकायचा. तोही 2 मिनटं परतून घ्यायचा. त्यामध्ये मीठ टाका, हळद टाका. पुन्हा हे सगळं व्यवस्थित परतून घ्या. आता त्यामध्ये स्वच्छ धुतलेले खेकडे टाकून आहे ना 5 मिनटं परतून घ्यायचं आहे. खेकडे व्यवस्थित परतून झाले की तुम्हाला जेवढं आहे ना रस्सा पाहिजे ना तेवढं तुम्ही त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. खेकडे लवकर शिजत नाही, त्यासाठी ना कुकरला 5 शिट्ट्या द्या आणि बारीक गॅसवर 5 मिनटासाठी खेकडे दमवर शिजू द्यायचं, म्हणजे असं परफेक्ट असे खेकडे ना शिजतात. आणि ही एक गोष्ट लक्षात ठेवा, खेकडे खाताना कधी पण आहे ना काळे खेकडे घ्यायचे. नदीतले हे काळे खेकडे खायला जितके टेस्टी लागतात ना तितके कोणतेच खेकडे लागत नाही. कुकरचं झाकण लावा, शिट्टी करा आणि हे शिजूस तोपर्यंत ना आपण वाटण कसं बनवायचं ते बघून घेऊया. वाटण्यासाठी सुक्या खोबऱ्याचा वापर करायचा आहे. तव्यावर आहे ना तेल टाकून खोबरं व्यवस्थित भाजून घ्यायचं. खोबरं भाजत आलं की त्यामध्ये उभा चिरलेला कांदा टाकायचा आणि तो पण व्यवस्थित भाजून घ्यायचा. कांदा पण व्यवस्थित भाजला की त्यामध्ये आलं आणि लसूण टाकायचं. 5 मिनटासाठी कांदा, खोबरं, आलं, लसूण व्यवस्थित परतून घ्यायचं. ते परतल्यानंतर त्याला थंड करायचं आणि पाणी टाकून याचं बारीक वाटण वाटून घ्यायचं. आता वाटण तयार झालं की एका साईडला आपले खेकडे पण मस्त असे व्यवस्थित शिजून तयार झालेले आहेत. कुकरची वाफ पूर्ण जाऊ द्यायची आणि मगच कुकर खोलायचं. मस्त बघा असे खेकडे शिजलेत. तुम्हाला जर मुलांसाठी ना अळणी पाणी पाहिजे असेल ना तर तुम्ही यातलंच अळणी पाणी हे सुद्धा भातावर मुलांना देऊ शकता. आता एक कढई किंवा पातेलं घ्या, त्यामध्ये तेल टाका. तेल व्यवस्थित तापलं की त्यामध्ये बारीक केलेलं वाटण टाकायचं. वाटण आहे ना 2 मिनटासाठी व्यवस्थित परतायचंच, म्हणजेच त्याला ना तेल सुटलं पाहिजे असं. त्यामध्ये हळद, चवीनुसार मीठ टाकायचं. लक्षात ठेवा, मीठ आपण खेकडा शिजवताना सुद्धा टाकला होता, म्हणून मिठाचं प्रमाण इथं कमी करा थोडंसं. धने पावडर टाका, घरचा मसाला टाका, मिरची पावडर टाकायची आणि हे ना व्यवस्थित 5 मिनटं परतून घ्यायचं, म्हणजेच आहे ना या मसाल्याला मस्त अशी तर्री यायला पाहिजे. या खेकड्याच्या रश्श्यामध्ये ना बाजारातले कुठलेच मसाले वापरू नका. मस्त असं वाटणाला तर्री सुटली की शिजवलेले खेकडे पाणी न टाकता फक्त खेकडे टाका आधी. मस्तपैकी ना 5 ते 10 मिनटं मसाल्यासोबत खेकडे वाफ येऊ द्या, म्हणजेच परतून घ्या आणि झाकण ठेवून वाफ पण येऊ द्या. जर तुम्हाला माझ्यासारखं आहे ना असं खेकडा मसाला आवडत असेल ना, थोडासा खेकडा मसाला ना बाजूला काढून ठेवायचं. आता खेकड्याचं अळणी पाणी जे राहिलं आहे ना ते त्यामध्ये टाका. तुम्हाला कितपत आहे ना मस्त असा रस्सा करायचा ना तेवढं पाणी तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि हा खेकड्यांचा रस्सा थोडासा पातळच छान लागतो, म्हणजे भाकरी चुरून किंवा भाताबरोबर आहे ना खूप टेस्टी लागतो, म्हणून थोडंसं पातळच हा रस्सा ठेवायचा आणि थोडासा झणझणीत करायचा. जशी हॉटेलला खेकडा थाळी भेटते ना तशीच मी घरातच बनवली होती. आता जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल ना तर नक्कीच करून बघा, मला कमेंट करून नक्कीच कळवा. तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा. चला पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.